ज्या आडनावाबद्दल आपण बोलतो ते आडनावाचा जो आयकॉन आपल्या देशात आहे, पूर्ण देश ज्या आयकॉनला ओळखतो. आई ग, आर यू रिलेटेड टू हिम? मी खरंच सांगते की मला ना जेन्युइनली त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, बिकॉज आय हॅव हॅड टॉक इनफ अबाउट इट. मी तुझी संकल्पना असलेलं तू प्रोड्यूस केलेलं नाटक रिसेंटली पाहिलं, कारुसली रखुमाई. त्याची संकल्पना तुला सुचली कशी? कायम म्हणताना विठू माऊली, विठू रखुमाई, विठ्ठल रुक्मिणी हे जर म्हणतो तर मग त्याचा दुसरा पीओव्ही कुठे आहे? हे सगळं एका बाजूला आणि रखुमाईचा मुद्दा एका बाजूला की तिने रुसणं गरजेचं आहे. मला एका कास्टिंग डायरेक्टरने असं सांगितलं होतं, रीमा, की तू व्हाय डोंट यू डू अ नोज जॉब, तुला कामं मिळतील. ओके, म्हणजे तुला लीड मिळेल. तर आय एम सॉरी पण आय विल नॉट टेक दिस सजेशन. आणि मी नाही करणार काही स्वतःला. निसर्ग इतका भव्य आहे, तो तुम्हाला इतकं काही सांगून जातो काहीही न बोलता. इट विल जस्ट बी देअर. जेव्हा तुम्हाला एकच गोष्ट कम्फर्ट पण करते आणि डिस्कम्फर्ट पण करते, ती जगातली सगळ्यात चांगली फिलिंग आहे. कारण दॅट विल टेक यू टू द डेप्थ्स यू हॅव नेव्हर बीन. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता ना मी खूप खुश आहे. आय टेल यू वाय. तर जी माझ्यासमोर मुलगी बसली आहे ती अभिनेत्री आहे, नृत्यांगना आहे, दिग्दर्शिका आहे, लेखिका आहे, कवयित्री आहे आणि निर्माती सुद्धा आहे. सो ती अशी एवढ्या सगळ्या गोष्टी करते आणि त्या सगळ्या गोष्टी उत्तम करते. मी बोलतेय अदिती द्रविड बद्दल. हाय अदिती. हॅलो, कशी आहेस? खूप छान. आणि इंट्रोडक्शन ऐकून अजून छान. मला सांग अदिती की तू आणि हो, एक महत्वाचं मी विसरले, ती अँकरिंग पण करते आणि दॅट टू क्रिकेट. ओके, सो मला हे माहिती आहे की क्रिकेट मी बघते, हा, किंवा आपण म्हणूयात की सर्वसाधारणपणे मुली क्रिकेट बघतात. पण क्रिकेटच्या इव्हेंटचं अँकरिंग करणं हा एक वेगळाच बॉल गेम आहे. येस. सो तू कसं काय, म्हणजे क्रिकेटमध्ये कुठून शिरलीस? ऍक्च्युली क्रिकेट रन्स इन माय ब्लड. कारण एकतर सरनेम ऑफकोर्स, म्हणजे पण इट्स नॉट ओनली दॅट. माझे वडील आणि माझे आजोबा, वडिलांचे वडील, हे दोघेही खूप ऍक्टिव्ह क्रिकेटमध्ये होते कायमच. माझे वडील पण क्रिकेटर होते. ते अंपायरिंग सुद्धा करायचे महाराष्ट्रासाठी. ओके. आणि त्याचबरोबर माझे वडील सुद्धा फर्स्ट क्लास क्रिकेटर आहेत. ते सिलेक्टर होते. ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे एपेक्स काउन्सिल मेंबर सुद्धा आहेत. ते एका खूप आपल्या सगळ्यांच्या लाडक्या IPL टीमचे टॅलेंट हंट म्हणून सुद्धा काम करायचे. आणि अजूनही ऍट द एज ऑफ 65 ऑल्सो इज व्हेरी व्हेरी ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ड इन क्रिकेट. सो माझ्यासाठी लहानपणीपासूनच प्रत्येक, म्हणजे टेस्ट मॅच असली तरी प्रत्येक दिवसाचा प्रत्येक बॉल तेवढ्याच इंटरेस्टने आम्ही घरात बसून एकत्र बघितलेला आहे. ओके. अगदी लहान होते तेव्हा इट युज टू बी मोर ऑफ की नाही हे बघायचंच आहे आपल्याला. पण ते खूप स्मूथ ट्रान्झिशन होतं, कारण क्रिकेट हा गेमच असा आहे की तुम्हाला काही कोणी फोर्स करावा लागतच नाही. यू फॉल इन लव्ह विथ दॅट गेम, यू फॉल इन लव्ह विथ द व्ह्यू, कारण इतका ग्रीन पिच आपण जो असतो. आणि माय गॉड. सो पण तू म्हणलीस तसं माझं कम्प्लिटली डिफरंट फील्ड इव्हेंच्युअली झालं. मी कला क्षेत्रात गेले आणि कधीतरी असा एक दिवस येईल जेव्हा माझं क्षेत्र आणि माझ्या वडिलांचं क्षेत्र हे इतकं सुंदर ब्लेंड होईल ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण आय विल बी ग्रेटफुल टू माय आर्ट, कारण तिथे जे काही थोडंफार काम केलं त्यातनं जी ओळख मिळाली, त्यामुळे मला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सारख्या मोठ्या ऑर्गनायझेशननी ती अपॉर्च्युनिटी दिली. आणि मी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमेन्स प्रीमियर लीग ह्या दोन्ही गोष्टी आता या वर्षीच्या होस्ट करू शकले. आणि इट युज टू बी लाईव्ह टेलिकास्ट होता हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स वरती. सो इट वॉज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी ऍज वेल. पण इट वॉज फन आणि आय हॅव एन्जॉईड इट लाईक एनिथिंग. ग्रेट. पण मग गोइंग बॅक अ लिटल, रिवाइंड करूयात जरा, की घरात जर एवढं क्रिकेटचं वातावरण होतं आणि तू जसं म्हणालीस तसं आडनाव तर आहेच आहे, आणि बाय द टाइम तू करिअर काय करायचं हे ठरवेपर्यंत तर ते आडनाव खूपच मोठं झालेलं होतं. सो मला हे सांग की मग लहानपणी आपण पण क्रिकेट प्लेअर व्हावं असं नाही वाटलं?
नाही समहाव. आणि आय एम ग्रेटफुल की माझ्या पेरेंट्सनी पण मला कधी कुठलीही गोष्ट लादली नाही, फोर्स नाही केला. कारण इट वॉज व्हेरी इझी फॉर समवन ज्यांनी एवढं काम ऑलरेडी त्या क्षेत्रात केलंय टू मेक मी डू दॅट, तू हेच कर. पण आमच्या घरात प्रत्येकाला तेवढी स्पेस आणि तेवढं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे सगळ्यांनी एकमेकांना, की तुझं इन्क्लिनेशन काय आहे ते तू ठरव. तुला मदत काही लागली त्या गोष्टीसाठी इमोशनली, मेंटली किंवा ऍज अ फॅमिली तुला जो काही सपोर्ट लागेल तो आम्ही डेफिनेटली करू. पण यू हॅव टू फिगर इट आउट ऑन युअर ओन, कारण ती जर्नी तुला एकटीला पार करायची आहे. 2 कारण आहेत. एक तर आमच्याकडे सगळे प्रचंड एथिक्स आणि मॉरॅलिटी वाले आहेत, त्यामुळे मी जरी त्या फील्डमध्ये गेले असते तरीही मला माझी जर्नी माझी स्वतःचीच करावी लागली असती. आणि दुसरी गोष्ट, माझे आई वडील मला हे नेहमी सांगतात की तू स्वतः जेव्हा ऍक्च्युअली त्याच्यातनं जाशील आणि मग एक दिवशी तू बघशील की तू काय क्रिएट केलंयस, तो जो आनंद आहे तो तुला आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करून मिळणार नाहीये. सो मला समहाव कधीच असं नाही. आणि मी एकतर खूप वाईट क्रिकेट खेळते, म्हणजे मी बरं झालं म्हणजे अँकरिंग करणं वेगळी गोष्ट आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जर कोणी मला बॉलिंग करताना बघितलं तर लोक मला म्हणतील, बाई तू नकोच, तुझं हे बरं आहे की नाही एक क्षेत्र. कारण मी हॉरेंडस आहे ऍट द गेम, ऑफकोर्स, कारण आय एम नॉट ट्रेन्ड अँड ऑल. पण माझं पहिल्यापासून इन्क्लिनेशन हे आर्टकडेच होतं. मी स्टेजकडेच कायम वळाले आहे. सो आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी क्लिअर चॉईस. राईट. सो तू म्हणालीस की कलाक्षेत्र वॉज अन ऑब्व्हियस चॉईस. येस. ओके. पण खळीचा मुद्दा, खळीचा प्रश्न की ज्या आडनावाबद्दल आपण बोलतोय, त्या आडनावाचा जो आयकॉन आपल्या देशात आहे, पूर्ण देश ज्या आयकॉनला ओळखतो, आर यू रिलेटेड टू हिम? येस, आय एम. पण मी खरंच सांगते की मला ना जेन्युइनली त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, बिकॉज आय हॅव हॅड टॉक इनफ अबाउट इट. आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, पण मला तरी असं वाटतं की एखाद्या आडनावाची जी ओळख झालेली आहे, पण मी माझं काहीतरी स्वकष्टाने आणि स्वबळाने एका वेगळ्या क्षेत्रात माझं नाव कमवू पाहतेय. आणि त्यासाठी मला असं वाटतं की मी आज इथे गप्पा मारायला आलीये. आणि आय एम सो ग्रेटफुल की तू सुद्धा मला माझ्याविषयीचे प्रश्न जास्ती विचारतीयस आणि तुला माझी जर्नी ऐकण्यात जास्ती इंटरेस्ट आहे. सो आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल फॉर दॅट. ग्रेट. सो मग आता मला सांग की कलाक्षेत्र वॉज अन ऑब्व्हियस चॉईस. हे वाक्य ऐकायला खूप छान वाटतं, पण त्याच्यामध्ये मेहनत जबरदस्त असणारच. सो तुझं आधी ऍक्टिंग सुरू झालं का, आधी डान्स सुरू झाला का, काय? डान्स सुरू झाला. बिकॉज मी तुला म्हटलं तसं अगदी लहान असल्यापासून मी भरतनाट्यम शिकत होते आणि मी गुरूंसोबत अनेक वेळेला परफॉर्मन्सेस केले. मग तेव्हापासूनच तो सिलसिला सुरू झाला होता. पण आय थिंक इट्स अ व्हेरी थिन लाईन, कारण कुठल्याही क्लासिकल डान्स फॉर्म मध्ये अभिनय हा फारच महत्वाचा भाग असतो. फक्त त्याचे डायलॉग्स नसतात, यू नॉट व्होकल, बट तुम्ही फक्त काय हस्तमुद्रांनी किंवा मुकाभिनय तुम्ही जास्ती करत असता. त्याला शब्दांची जोड त्या जर्नीमध्ये मला मिळत गेली आणि इव्हेंच्युअली मला लक्षात आलं की दॅट्स ऑल आय वॉन्ट टू डू ऑल माय लाईफ. ओके. ओके. मग शब्दांची जोड कधी मिळाली? शाळेमध्ये असताना ना, असं उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे आई मला नाट्य शिबिराला वगैरे तेव्हापासून एक की तुला जायचंय का, आणि आय यूज टू बी एक्साइटेड की हो मला करायचंय हे शिबिर वगैरे असं. तर मी भरपूर वर्कशॉप्स केलेत आणि असं. पण तोपर्यंतही मला असं हिट नव्हतं झालं की ऍक्टर होऊया, असं नव्हतं. पण खरं माहित नाही का, मला ते ना आर्टिक्युलेट नाही करता आलं. आणि मला आठवतंय मी खूप लहान असल्यापासून दामिनी नावाची आयकॉनिक सिरियल होती आणि मी प्रतीक्षा लोणकर यांच्या अभिनयाने एवढी इन्स्पायर्ड होते. मी ना काय करायचे, एपिसोड बघितला की त्या दिवशी रूम मध्ये जायचे, दरवाजा लॉक करून आरसा होता मोठा, आणि मी काहीतरी असं झालंय की कोणीतरी गेलंय आणि मग ती व्यक्ती तिथे आहे आणि मला ते बघून प्रचंड रडू येते. मग मी आरशात कट्टू स्वतःला बघणार आणि मग मी रडणार. मग मला आणि मी हे सगळं करायचे. क्लासिक. आणि मला हे तरीही नाही तेव्हा समजलं की दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू लाईक ॲज अ लिव्हिंग. आय वॉज एन्जॉईंग दॅट. किंवा खूप वेळेला असं व्हायचं की शाळेत मला आठवतंय एकदा काहीतरी कॉयर ग्रुप आमचा होता
आणि आम्हाला त्यांनी सॅड सॉन्ग शिकवलं होतं. आणि ना मी इतकी ड्रामॅटिक होते तेव्हापासून, मला ते गाणं ऐकून असं वाटतं की आता ह्याच्यावरती रडायला काय मजा येईल, म्हणजे हा किती अभिनय करायला किती मजा येईल. तर तो सिपर होता माझ्याकडे तेव्हा, तर मी त्या सिपरने असं पाणी मी खूप वेळ अभिनय केला त्याचा, की मला आता किती वाईट रडू वाटतंय. आणि येतंय. मग ते गाणं आपण शिकलोय ते. सो सम हाऊ इट वॉज ऑलवेज विदिन मी. मी करतच होते ते. पण ओके, आपल्याला मोठं होऊन ऍक्टर व्हायचं हे मला फार नंतर हिट झालं. आणि ऑफकोर्स तोपर्यंत माझा डान्सचा जर्नी खूप जोरात चालू होतं, कारण माझा अरंगेत्रम झालं एका पॉइंटला, मी शोज करत होते, मी इंडिपेंडेंट शोज करायला लागले, मग मी मास्टर्स केलं भरतनाट्यम. सो आय थिंक आणि ग्रॅज्युएशनला असताना माझी पहिल्यांदा प्रॉपर थिएटरला, कारण मी बीएमसीसी मध्ये होते आणि पुरुषोत्तम, फिरोदिया या सगळ्याला माझी ओळख झाली. पण मी 5ही वर्ष बॅकस्टेज केलं, कारण तेव्हा मी हार्डकोर डान्सर होते. मी फिरोदियाला ऑन स्टेज करत होते, पण अदर दॅन दॅट माझं सगळं डान्सच्या स्पर्धा आणि मग कोरिओग्राफी वगैरे हे सगळं चालू होतं. सो या, आय थिंक तेव्हा मला ते रिअलाइज झालं की मला हे दोन्ही खूप जास्ती आवडतंय आणि इट इज ब्लेंडिंग काइंड ऑफ. सो मग त्याचं करिअर करायचं कधी ठरवलंस? म्हणजे इट इज ब्लेंडिंग इथपर्यंत ठीक आहे. या, आय थिंक माझ्या लास्ट स्पर्धा होती विनोदोत्तम करंडक, तोपर्यंत मी बॅकस्टेजच करत होते. पण विच वॉज अ व्हेरी गुड थिंग, कारण मी ऍक्च्युअली एक एक क्षण जगत होते की कसं हे उभं राहतं. बरोबर. हे जे सगळं स्वप्नवत घडत असतं स्टेजवरती. सो सेट कसा होतो, लाइटिंग कसं असतं, पॅचिंग काय असतं, इम्प्रोव्हायझेशन काय, ब्लॅकआउट काय, हे सगळं होत शेवटची स्पर्धा, शेवटच्या वर्षातली. आणि मला सांगितलं की तू ऑन स्टेज करतेस, आपण करून बघूया वगैरे असं. आणि त्या नाटकाला आम्हाला सगळी बक्षिसं मिळाली. इट वॉज की म्हणजे मला अभिनयाचं मिळालं, विनोदोत्तम करंडक आम्ही जिंकलो. आणि तो जो दिवस होता ना प्रयोगाचा, आय स्टील रिमेंबर की माझ्यावरती संपायचं नाटक आणि संपलं नाटक, पडदा पडत होता आणि अख्खं थिएटर उभं राहून टाळ्या वाजवत होतं. दॅट मोमेंट इज स्टील सो अलाइव्ह माझ्या मते. मला तेव्हा असं रिअलाइज झालं की ओके, आय वॉन्ट धिस फिलिंग फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. वाव. सो आय थिंक मी तेव्हा ठरवलं की येस, आय वॉन्ट टू बी अन ऍक्टर, आय वॉन्ट टू बी अन आर्टिस्ट ऑल माय लाईफ. पण मग आता इफ यू आर गिव्हन अ चान्स की डान्स करायचा का ऍक्टिंग करायची, असं जर तुला चॉईस दिला की आता ह्या क्षणी तुला डान्स करायचा आहे का ऍक्टिंग करायची, तर तू काय चूज करशील? आय थिंक ऍक्टिंग, कारण त्याच्यात मी डान्स करू शकते. डान्समध्ये कसं होतं, इट्स अ व्हेरी व्हेरी एक्सक्लुझिव्ह पार्ट ऑफ आर्ट, आणि मी तुला म्हणलं तसं त्यात आपण बोलू शकत नाही. बरोबर. तर मला असं वाटतं की अभिनयात आपण सगळं करू शकतो आणि मी ते अनुभवतेय. पण हॅव्हिंग सेड दॅट, एनी मीडियम, एनी आर्ट फॉर्म, आय विल ऑलवेज बी अन आर्टिस्ट, हे माझं शुअर आहे. करेक्ट. सो मल्टी टॅलेंटेड आर्टिस्ट अशी आपण तिची ओळख करू शकतो. सो अदिती, मला ना तुझं सगळ्यात जास्त कौतुक कधी वाटलं, म्हणजे आय नो तू सिरियल्स केल्यास, नाटक केलंय, सगळं. पण मी तुझी संकल्पना असलेलं आणि तू प्रोड्यूस केलेलं नाटक रिसेंटली पाहिलं, कारुसली रखुमाई. येस. त्याची संकल्पना तुला सुचली कशी? म्हणजे फॉर द सिम्पल रिझन की जे आम्ही समजतो की जे आता विशित तिशित आहेत, त्यांचा जो ग्राविटास आहे तो इतका नाहीये असं आम्हाला उगीच वाटतं. पण कारुसली रखुमाई या नाटकाची संकल्पना तुला कशी सुचली? ऍक्च्युली विठ्ठल ही एक अशी गोष्ट आहे किंवा एक असं प्रेरणास्थान आहे जे मला असं वाटतं महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे रुजलेलंच आहे. अगदी. सो माझ्या मनात ह्याच्या भोवती खूप गोष्टी, खूप इमोशन्स, खूप आपण बघत असतो, ऐकत असतो, हे सगळं गेल्या कित्येक काळापासनं मुरत होतं. पण मला एक्झॅक्टली हे कळत नव्हतं की ते चॅनलाइज कसं करायचंय. ऑल्सो बिकॉज आता त्याच्या अवतीभोवती असलेल्या खूप गोष्टी ऑलरेडी रंगभूमीवर, चित्रपटात ह्या येत आहेत आणि त्या खरं तर कायम येत राहतील, कारण तो अजरामर विषय आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट, मला असं वाटतं की त्याला एक वेगळं नॅरेटिव्ह, अशी एखादी गोष्ट जी आतापर्यंत कोणीही त्या पद्धतीने त्याचा विचारच केलेला नाहीये. कारण आपण कायम म्हणताना विठू माऊली, विठू रखुमाई, विठ्ठल रुक्मिणी हे जर म्हणतो, तर मग त्याचा दुसरा पीओव्ही कुठे?
बरोबर. तो तेवढा नाही आपण बघतो किंवा नाही. आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो आहोत. आणि मग कदाचित त्या व्यक्तीलाही तसं वाटत असेल का? जर आपल्यालाच असं वाटतंय की विठ्ठलाबद्दल आपण एवढं ऐकलंय, आपल्याला माहितीये, मग मला रखुमाईबद्दल एवढं का माहिती नाहीये? मग तिला असं वाटत असेल का की मी का, म्हणजे ऐक ना, माझं पण ऐकून घे ना. आहे ना, तुझं ऐकायला तुझे केवढे भक्त आहेत, माझ्याकडे तू एकटा आहेस ना, तू ऐकून घे ना, मला हे म्हणायचंय. सो ती का रुसली असेल, ह्याची काय कारणं असतील? आणि जसं आत्ताच्या काळात सुद्धा समजा नवरा बायकोमध्ये भांडण झालं आणि बायको रुसली, तर नवऱ्याचा बेस्ट फ्रेंड हा कायम मदत करतो की ऐक ना, त्याला असं नव्हतं म्हणायचं ग, हे असं आहे. तर हे सगळे जे मित्र आहेत ना, ते आपले संत आहेत. तर ते आपल्या रखुमाईला येऊन भेटतायत. दे आर ट्राइंग टू कन्व्हिन्स हर की ऐक ना, नको ना रुसूस, हे खरं तर असं आहे ग, त्याने बघ काय केलंय किंवा त्याच्यामुळे बघ काय घडलंय. बरोबर. आणि इव्हेंच्युअली ती असं काही ते नरेटिव्ह फिरवते ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हे सगळं एका बाजूला आणि रखुमाईचा मुद्दा एका बाजूला, की तिने रुसणं गरजेचं आहे, अदरवाईज यातलं काहीही होणार नाही. बरोबर. सो इट इव्हेंच्युअली स्टार्टेड फ्रॉम मी, की आपण एक महाराष्ट्रातली व्यक्ती म्हणून, एक काय म्हणू शकतो, कलाकार म्हणून किंवा ऑडियन्स म्हणून आपण विठ्ठलाबद्दल जर एवढं ऐकलंय, वाचलंय, तर रखुमाईबद्दल का नाही? हो, बरोबर. सो आय थिंक तिथपासनं ते ऊर्जा स्तोत्र सुरू झालं. ते आर्टिक्युलेट करायला मला माझ्या दिग्दर्शकांनी, पियुष कुलकर्णींनी आणि लेखकांनी, विनोद रत्नांनी प्रचंड मदत केली, कारण हे टीम वर्क आहे आणि ते एकत्र उभं राहिलं. आणि आय थिंक दॅट्स हाऊ का रुसली रखुमाई इज नाव प्रेझेंटेड फॉर ऑल. पण ज्या वेळेला तू हे करत होतीस, त्यावेळेला जे सगळे संत त्याच्यामध्ये येतात, तुकाराम येतात, ज्ञानोबा माऊली येतात, कान्होपात्रा येते, जनाबाई येते, ह्या सगळ्यांचा एक वेगळ्या प्रकारचा पर्स्पेक्टिव्ह ह्याच्यामध्ये येतो. येस. की ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्याच्या मागची प्रेरणा काय होती? सो हा जो पर्स्पेक्टिव्ह वेगळा मिळणं, हा जो प्रकार आहे, हा कसा एक्सप्लोअर केलास? नाही, सो तेच आहे की आपल्याला ऑलरेडी जे माहिती आहे, तर खूप वेळेला असं असतं की हे असं आहे, पण हे असं का आहे? तर ह्याचं कुठे काय साधर्म्य आपल्याला सापडू शकतंय का? किंवा इट इज बेसिकली बिकॉज की आता तू नाटक प्रयोग बघितलायस, तुला माहितीये की मी सखीचं रूप घेऊन तिच्याकडे जातेय आणि मी त्या संतांचं पण सगळं करते की ज्याच्यामुळे, तर ती तिला हे सांगायचा प्रयत्न करते की हे बघ, हे असं नव्हतं, हे असं होतं. तो ट्रॅक असा आहे की जो सगळ्यांना माहितीये आणि मग आपण त्याचं क्लोजर देतोय. कारण खूप वेळेला काय होतं ना, की ऐक ना, हे माहितीये पण असं का झालं, हे इथपर्यंत आपण पोहोचत नाही. बरोबर. म्हणून मग असं वाटतं की ते बघायला जास्ती आवडेल. सो प्रत्येकाच्या वेळेला हे तोच होता की हे घडलंय, हे सगळ्यांना माहितीये मोर ऑर लेस, पण का घडलं असेल, तर ते ह्या गोष्टींमुळे घडलं असेल, म्हणून आपण तो नॅरेटिव्ह जास्ती लोकांसमोर आणूया. वा, म्हणजे हे इतकं आणि ते असं उभं राहतं ना आपल्या डोळ्यासमोर. आणि त्याला ज्या पद्धतीने अभंगाची जोड दिली आहे, कवितेची जोड दिली आहे, सो तू उत्तम कविता करतेस आणि दॅट इज अमेझिंग. तू पहिली कविता कधी सुचली, आठवतंय तुला? आय थिंक मी काहीतरी तिसरीत वगैरे होते. रिअली? पण इट वॉज अ व्हेरी लेम कविता, कारण मी असं काहीतरी लिहिलं होतं की आय हॅव अ बॅट आणि मग आय ऑल्सो हॅव अ रॅट, माय हिट द रॅट विथ द बॅट वगैरे, असं काहीतरी खूप भयंकर ती कविता होती. पण आय रिमेंबर की मला तेव्हा लय कळत होती, मला तेव्हा रिदम कळत होता की रॅट असेल तर बॅट आलं पाहिजे बाबा, हे बेसिक मला असं काहीतरी तेव्हा होतं. आणि डान्समुळे तर मला लय कळतच गेली पुढे जाऊन. आय डोंट नो शब्द कसे जमतात, हे खरं तर इट इज अ ब्लेसिंग टू हॅव. खरंच देवाचा आशीर्वाद असेल, त्यामुळे ते सुचतं. तुला माहितीये, तू स्वतः कलाकार आहेस, त्यामुळे खूप वेळेला मला लोक असं विचारतात की कसं सुचतं यार, तर ह्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. क्राफ्ट कसं करायचं ह्याला टेक्निक्स आहेत. सो ती मुळात कला अवगत असेल तर तुम्हाला आलेलं, म्हणजे समजा आता हा स्क्रीन प्ले आहे आणि ह्यासाठी गाणं हवंय, समजा फिल्मचं गाणं, तर मग तिथे तुमचा सगळा कस लागतो की तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या गोष्टी, ऐकलेल्या गोष्टी. माझं वाचन थोडं कमी आहे, पण मी ऐकते खूप. मी प्रचंड गाणी
लहानपणापासून ऐकते, कारण माझ्या घरी पण सगळे कानसेन आहेत आणि माझे आई वडील, माझी आई संगीत शिकलेली आहे. त्यामुळे अगदी गझल्स पासून, क्लासिकल पासून, सुगम संगीतापर्यंत, बॉलिवूड म्युझिक पर्यंत आमच्याकडे सतत म्हणजे कॅसेट्सचा असा भांडार होता लहानपणीपासून. सो मी ऐकलंय खूप आणि मला तोंडपाठ गाणी असतात. त्यामुळे आय थिंक मला ते शब्दांचे संस्कार तिथून झाले आणि ते मी आता माझ्या स्वतःच्या पद्धतीने पुढे आर्टिक्युलेट करू शकते. ओके, तुझी सगळ्यात आवडती कविता कोणती आहे? गोंद्या आलं रे नावाची एक वेबसिरीज होती झी5 ची, त्याच्यातलं एक भारत देशा नावाचं गाणं आहे, ती आहे. पण खरं तर आता तू विचारशील तर का रुसली रखुमाई मधलीच माझी एक विष्णू अवतारातली जी कविता आहे ती माझी पर्सनल फेवरेट आहे. म्हणून प्लीज. आय न्यू दॅट वॉज कमिंग. नक्की नक्की आवडेल मला. पण थोडीशी म्हणते, म्हणजे मग उरलेली ऐकायला लोक प्रयोगाला असतो. थोडीशी म्हणते कारण सगळं बघायला प्रेक्षकांनी नक्की यावं, प्रयोग बघायला. विष्णू अवतारातली कविता आहे. डावी बाजू शंख पण वामे सूर माझा तूच, तूच लक्ष्मी तूच रुक्मिणी रखू माझी तूच. देव असेन मी पण माझे देवपण फक्त तूच. रहा वाहती रहा बोलती रीती होत रहा तू जशी चंद्रभागा. वा. विठू म्हणे रुक्मिणी उशीर नको आता, मलाच मी सापडेन तू वामांगी उभी राहता, तू वामांगी उभी राहता. वा 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 वा. फारच फारच. आणि ते ज्या क्षणाला येतं ना त्या नाटकात, इट इज, हे आत्ता पण माझ्या अंगावर काटा भरायला. बरं मला सांग की तू एक हुशार मुलगी आहेस, म्हणजे यू हॅव क्वाईट अ फ्यू टॅलेंट्स, राईट? ह्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा यायचं असं तू ठरवलंस की तू नाटकाचा प्रयोग झाला आणि तू ठरवलं हे मला पाहिजे, सो तेव्हा पुढे काय काय स्ट्रगल आहे याची कल्पना होती का? एक. आणि दुसरं काय काय स्ट्रगल होता? खूप छान प्रश्न आहेत. मला खूप आवडलेत, कारण ते खूप खरे प्रश्न आहेत आणि ते खूप रिलेटेबल आहेत. आणि ऍब्सोल्युटली नो, मला ह्याची काहीही कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे. पण कधी कधी असं म्हणतात ना की अज्ञानात सुख असतं आणि आपला इम्पल्स आपल्याला कधी कधी ड्राईव्ह करतो. सो माझ्यासाठी ना माझा इम्पल्स वर्क झाला आणि नाही सुद्धा झाला. पण आय थिंक इट हॅज बीन अ व्हेरी समृद्ध करणारी जर्नी असं मी म्हणेन, कारण त्याच्यात ऑफकोर्स हाईज होते, लोज होते खूप, आणि इट हॅज बीन अ कम्प्लीट पॅकेज. पण आय हॅवंट रिग्रेटेड इवन अ डे, कारण माझ्यासोबत माझी कला होती आणि मला हे माहिती होतं की मला काही झालं तरी हे सोडायचं नाहीये. दॅट केप्ट मी गोईंग. अदरवाईज आपण आत्ताही बघतोय की खूप अवघड आहे. आणि त्याच्यातनं दोन मला असं वाटतं की वेगळ्या कथानक त्याची होतील, कारण एक प्री कोविड आणि पोस्ट कोविड हा एक कम्प्लिटली वेगळा स्ट्रगलचा पार्ट आहे. आर्टिस्ट म्हणून जास्ती आपण त्याच्यावर येऊयात. पण मी जेव्हा सुरुवात केली 7 years बॅक, म्हणजे मी जेव्हा हे ठरवलं की आता मी मुंबईत जाते, मी शिफ्ट होते मुंबईत आणि आता मी ऑडिशन्स देते आणि हे करते ते करते, तेव्हा मला ह्याचा काहीही मला अंदाज नव्हता की काय असणार आहे काय नाही. पण आय थिंक मी भरपूर नाटक पुण्यात करत होते आणि त्यामुळे मला पहिल्यापासून ज्या ऑडिशन्स आल्या तिथे आय वॉज ट्रीटेड व्हेरी रिस्पेक्टफुली. मला खूप चांगली माणसं ह्या प्रवासात भेटत गेली आणि मला असं खूप रेअरली आठवतंय, अगदी एकदा किंवा दोनदा, की असं तो एक झुंबड उभी असते आणि आपण कुठेतरी त्या रांगेत मागे असतो. मग आपल्याला ती ऑडिशन पोचेपर्यंत आपलं अख्खं सगळं आपण गळून पडलेलो असतो लिटरली. सो आपण काय परफॉर्म करणार हा एक प्रश्न असतो. अशा ऑडिशन्स माझ्या वाट्याला आल्या नाहीत. मला फॉर्च्युनेटली नाटक खूप केलेलं असल्यामुळे मला खूप अशा सिलेक्टिव्ह एक्सक्लुझिव्ह चांगल्या ऑडिशन्स आल्या, जिथे असं असायचं की ओके हे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की डेली सोपसाठीच्या जेवढ्या ऑडिशन्स झाल्या आजपर्यंत आय हॅव ऑलवेज बीन अप्रोच्ड फॉर द लीड कॅरेक्टर अँड नेव्हर बीन सिलेक्टेड. सो डे 1 पासून मी जेवढ्या ऑडिशन्स दिल्या दे हॅव ऑलवेज बीन फॉर द लीड कॅरेक्टर आणि माझं कधीच सिलेक्शन झालं नाहीये. सो
मला असं होत होतं की यार मी किती मनापासून आणि केवढ्या ऑडिशन्स देतेय आणि माझं एकदाही वर्कआउट होत नाही. नेहमी असं व्हायचं की फायनल 2, फायनल 3 पर्यंत शॉर्टलिस्ट व्हायचं. कधी कधी तर असं झालं की झालंय म्हणजे आता बहुतेक उद्या प्रोमो शूटला वगैरे बोलवतील आणि सडनली थिंग्स चेंज आणि आय गॉट अ कॉल की नाही ग नाही होते. आणि एक गोष्ट होती की मला नेहमी असा फीडबॅक यायचा की त्यांना काम आवडलं तुझं पण तू त्या लुकला जात नव्हतीस. आणि मला असं होत होतं की मला नाही कळत की आता लुक माझ्या हातात नाहीये तर मी बरोबर. काय करू. माझ्या जे हातात आहे मी चांगला अभिनय करू शकते, मी परफॉर्म करू शकते, मी ते करून घेतेय. पण आय थिंक कन्व्हेन्शनल ब्युटी स्टँडर्ड्स मध्ये किंवा कन्व्हेन्शनल कास्टिंग स्टँडर्ड्स मध्ये मी कधीच फिट झाले नाही. हे मला आता कुठेतरी आय हॅव मेड पीस विथ इट. इट वॉज अ व्हेरी लॉंग स्ट्रगल आणि मला खूप वाईट वाटलंय ह्या जर्नीमध्ये. म्हणजे इतक्या वेळा रिजेक्शन पचवून पुन्हा त्याच एनर्जीनी आणि त्या पॉझिटिव्हिटीनी उभं राहणं आणि त्यातनं स्वतःचं काहीतरी परत क्रिएट करत राहणं. कारण तू म्हणलीस तसं मी एवढ्या मल्टिपल गोष्टी करते हॅज बीन अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. पण त्याचंही श्रेय ह्या जर्नीलाच जातं कारण मला कलेच्या ह्या प्रवासानेच हे शिकवलं की तू एवढ्या गोष्टी इतक्या उत्तम पद्धतीने करू शकतेस. तर डोंट स्टॉप, तू करत राहा. तुला कधी ना कधी तुला जे हवंय ते तू अचीव्ह करशील. आणि ते कष्ट किंवा ते रिलेंटलेसली करत राहिल्यामुळे मला असं वाटतं ती पण एक गोष्ट असते की यू हॅव टू बी कन्सिस्टंट. तुम्ही जर एका पॉइंटला क्विट केलं तर काहीच होणार नाहीये. बरोबर. सो डेली सोपचं तू म्हणशील तर इट हॅज बीन अ व्हेरी व्हेरी हार्ड जर्नी. आणि अजूनही मला मनाला हवंय तसं कॅरेक्टर नाही केलेलं. पण हॅव्हिंग सेड दॅट मी जे कॅरेक्टर्स केले ते इतके सुंदर होते किंवा मी त्या संधीचं सोनं केलं हे मला माहितीये कारण आय हॅव सीन द रिफ्लेक्शन ऑफ इट. आतापर्यंत मी जी काही ओळख कमवली ती त्याच कामांमधून कमवली. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू द मेकर्स किंवा ज्यांनी मला ती संधी दिली. आणि त्यातूनच आय थिंक कुठेतरी त्या जर्नीमध्ये कारण माझा स्वभाव असा आहे की मी घरात नुसतं शांत बसू नाही शकत. फॉर्च्युनेटली मला माझे वर्किंग पार्टनर्स, मला माझी जी सगळी टीम आहे, आमचे मुक्तायांचे जे सगळे लोक आहेत ते सुद्धा त्या जर्नीत करेक्ट टाइमला भेटत गेले आणि त्यामुळे आम्ही सतत काहीतरी स्वतःचं क्रिएट करत राहिलो. देअर वॉज दिस वन थिंग जी मला लक्षात आली की 2 गोष्टी आहेत. एक गट असा आहे जो कायम काम शोधत राहणार आहे किंवा कामाची वाट बघत राहणार आहे आणि दुसरा एक गट आहे जो स्वतः काम निर्माण करणार आहे, त्यात स्वतःही काम करणार आहे आणि इतरांनाही काम देणार आहे. आपण जितक्या पटकन ह्या गटातून ह्या गटात जाऊ तितकं आपली विजन मोठी होणार आहे, तितकं आपण इतरांसाठी पण काहीतरी क्रिएट करू शकणार आहोत, स्वतःसाठी सुद्धा, आणि ते जास्ती सस्टेनेबल असणार आहे. सो इनिशियली लाईक एनी अदर आर्टिस्ट मला घाई होती की मला जे हवंय ते मला लवकर मिळावं. पण मला माझी सतसत विवेक बुद्धी चालू ठेवून निर्णय नीट घेण्याची क्षमता ही माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांमुळे, माझ्या आई वडिलांमुळे मिळाली, माझी राहिली. आणि त्यामुळे मी हे ठरवलं की इट्स ओके टू नॉट गेट व्हॉट यू वॉन्ट राईट नाव. तू असं काहीतरी क्रिएट कर जे सस्टेनेबल असेल. वन डे यू विल क्रिएट युअर ओन ड्रीम्स. बरोबर. आणि आता कुठे त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे मला असं वाटते की आय थिंक आय एम ऑन द राईट ट्रॅक. या डेफिनेटली. आणि मला वाटतं की जे कष्ट आणि जी इमोशनल इन्व्हॉल्वमेंट तू त्याच्यामध्ये आता घातलेली आहेस इतके वर्ष, दॅट विल ऑल्सो पे ऑफ इव्हेंच्युअली. पण मला सांग की आपण आपल्या कॉन्फिडन्स मध्ये असतो, राईट? प्लस यू आर अ डान्सर. आपल्याला एक सौंदर्याची आपली कल्पना असते, त्याच्यामध्ये आपण स्वतः बसलेलोच असतो ऑफकोर्स. सो ज्या वेळेला तुझा लुक जात नाहीये मेन लीड साठी, आणि वेरज आता जर आपण पाहिलं तर मेन लुक सगळे जितके रिअलिस्टिक होऊ शकतात तितके होत आहेत, पण तरीही एक असे आडाखे आहेत सौंदर्याचे. सो ज्या वेळेला तुम्ही मेन लुक किंवा कन्व्हेन्शनल सौंदर्याच्या व्याख्येमध्ये बसत नाही असं तुमच्या लक्षात येतं, तेव्हा स्वतःवर क्या बीतती है? इट इज व्हेरी पेनफुल. खूप हर्ट होतं हे मी तुला सांगते. पण ती पण आय थिंक एक जर्नी होती की लव्ह युअर बॉडी. तुम्ही जसे आहात, तुम्ही छान आहात. म्हणजे मला एका कास्टिंग डिरेक्टरने असं सांगितलं होतं, रीमा, की तू वाय डोंट यू डू अ नोज जॉब, तुला कामं मिळतील. ओके, म्हणजे तुला लीड मिळेल.
तर मी त्याला सांगितलं की ठीक आहे, थँक्यू फॉर युअर सजेशन, पण आय हॅव स्पेंट इयर्स फॉर लव्हिंग माय सेल्फ दिस मच जिथे मी आत्ता आली आहे, आणि मला मी जशी आहे तशी आवडते. राईट. आय कॅनॉट रिडू दॅट. मी स्वतःच्या आता प्रेमात पडलीये ओव्हर अ जर्नी. इट वॉज अ व्हेरी लॉंग जर्नी. मला स्वतःला इथपर्यंत आणण्यासाठी आय हॅव स्पेंट स्लीपलेस नाईट्स. मी प्रचंड रडलीये, मला त्रास झालाय, माझी फॅमिली त्याच्यातून गेलीये, आणि तरीही मी रोज दुसऱ्या दिवशी तितक्या स्ट्रेंथनी उभी राहिलीये. तर आय एम सॉरी, पण आय विल नॉट टेक दिस सजेशन, आणि मी नाही करणार काही स्वतःला. सो मी हे तेव्हा ठरवलं होतं की मला माझी कला महत्वाची आहे. कदाचित कोणासाठी तरी मी सुंदर असीन आणि कोणासाठी तरी नसीन, बरोबर, पण माझं जे आहे ते मला मिळेल. लेट्स वेट फॉर इट. राईट राईट. बट हा खूप म्हणजे ज्वलंत मुद्दा आहे सध्याचा, की तुम्ही लुकला जात नाही, पण म्हणजे त्या आर्टिस्टनी काय करायचं? तुम्ही प्रॉब्लेम सांगून मोकळे होता, तुम्ही सोल्युशन पण द्या. हो बरोबर. कारण आम्ही काम चोख करतोय, प्रयत्न करतोय, वी आर परफॉर्मिंग. आणि असं नाही की मी स्वतःला म्हणतेय, आय हॅव ऑल्सो सेल्फ अॅनलाइज्ड दॅट एज वेल, की आपण कामात कुठे कमी पडतोय का. आय हॅव वर्कड ऑन दॅट एज वेल. तर माझं म्हणणं ठीक आहे, तुम्ही जर एखाद्या वेळेला सांगितलं की हा तुझं हे काम नाही चांगलं झालं आदिती, तर आय विल वर्क ऑन इट. आय विल कम बॅक विथ बेटर परफॉर्मन्सेस. इफ यू टेल मी की तुम्ही लुकला जात नाही, आय कॅनॉट come back with anything, because that is how I am, that is how I look, and I will keep looking. बरोबर. So I don't know, मी एका पॉइंट नंतर ते सोडून दिलं, त्याच्यावरती वाईट वाटणं पण सोडून दिलं, आणि इनफॅक्ट त्यामुळे मी क्रिएशनकडे जास्ती वळले असं मला वाटतं. पण हे जेव्हा खरं आहे, आय नेव्हर वॉन्टेड टू बी अ कॉन्टेंट क्रिएटर, कारण तो जो शिफ्ट होता जो कोविडमध्ये झाला, की इन्फ्लुएन्सर, कॉन्टेंट क्रिएटर, मला ते कोप अप नाही करता आलं, कारण मला मनापासून ते करावं असं वाटलं नाही कधी. मला असं वाटतं जस्ट फॉर द सेक ऑफ इट, की आता आपण रेलेव्हंट नाही आहोत का, लोक आपल्याला विसरतील का, ओळखणार नाहीत का, आपल्याला व्ह्यूज मिळत नाहीयेत का, आपण रेलेव्हंट कॉन्टेंट बनवत नाही आहोत का, ह्याची भीती वाटून घ्यायची नाहीये. हे मी स्वतःला खूप परखडपणे समजवलं होतं, कारण मला ते नाही करायचे. जे करतायत त्यांच्याबद्दल मला तितकाच रिस्पेक्ट आहे, कारण दॅट नीड्स अ डिफरंट सेट ऑफ स्किल्स, डिफरंट सेट ऑफ हार्डशिप्स. सो ओके, पण मला जे करायचे तेच शेवटपर्यंत करत राहणार आहे, जशी दिसते तशीच. आणि यू गो गर्ल. येस, थँक्यू. कारण शेवटी आपण कसे दिसतो हे बदलत असतं, आणि आपल्या आत काय गुण आहेत किंवा काय कला आहेत हे टिकतं. सो कुडोस टू. मला आता तू सोशल मीडियाचं म्हणालीस आणि इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर, सो तुझ्या काही रील्स ह्या तुझ्या आजी बरोबरच्या. आय वॉन्ट टू टॉक अबाउट युअर आजी, प्लीज. सो शी इज अ स्टार, खरं सांगते, कारण ती 91 वर्षाची आहे. बर. आणि शी हॅज नो इनहिबिशन्स. ती घाबरत नाही. ती 91व्या वर्षी तिने कोणाला घाबरा नाही ग, म्हणजे कॅमेरा फिअर किंवा असं. जर आपण तिला एखादी गोष्ट अगं काय होतं, ती ना काहीतरी खूप एपिक गोष्टी करत असते. पहिल्यांदा जेव्हा मी ती रील टाकली होती ना, तेव्हा इट वॉज जस्ट ती विळीवरती काकडी कोचत होती. हा, राईट. तर मला असं झालं की ही व्यक्ती 90 वर्षाची आहे, ही खाली मांडी घालून व्यवस्थित विळी घेऊन व्यवस्थित सगळी कामं करते, कसं हे पॉसिबल आहे. म्हणून मी आपला जनरल कॅमेरा स्टार्ट करून तिला विचारलं की आजी तुला सुरीनी जास्ती कम्फर्टेबल वाटतं का विळीनी जास्ती तर दॅट वॉज द फर्स्ट रील जो मी असंच पोस्ट केला, तिथे एक कौतुक वाटलं म्हणून, आणि पीपल वेंट मॅड. त्याच्यानंतर मी अशा कित्येक प्राइसलेस तिच्या गोष्टी, रिॲक्शन, मोमेंट शेअर करत राहिले, आणि इव्हेंच्युअली आम्हाला कोलॅबरेशन, म्हणजे तिला ब्रँड कोलॅबरेशन वगैरे येऊ लागले. सो आम्ही पीएनजीच्या वगैरे ऍड्स केल्यात, आणि आता शी हॅज डन हर फर्स्ट इंडिव्हिज्युअल कमर्शियल ऍड फॉर अ लोन ब्रँड आहे तो, आणि ती पूर्ण स्वॅग मध्ये असं ग्लेअर्स वगैरे रेबॅनचे घालून मस्त बसून हसते वगैरे. शी डिड इट. तिने 12 तासाची मढला जाऊन शिफ्ट केली. शी हॅड हर ओन व्हॅनिटी. ती शी लिव्ड इट. आणि त्याला काहीतरी 10 मिलियन व्ह्यूज वगैरे आहेत. शी इज अ स्टार. आणि ऑल्सो पीपल शुड नो की तुम्ही कितीही वर्षाचे असलात तरी तुमचं करिअर कधीही होऊ शकतं. फॉर ऑल द ऍक्ट्रेसेस आउट देअर. शी इज 91 गर्ल्स. म्हणजे
प्लीजच आपण आता सुरुवात केली सो अशी एक काय गोष्ट आहे, म्हणजे अदर दॅन की कोणत्याही वयात करिअर होऊ शकतं, अशी एक काय गोष्ट आहे की जी तू तुझ्या आजीकडून शिकली आहेस आणि ती तू कधीच विसरणार नाहीस? आय थिंक ती कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. म्हणजे तिचं असं आहे ना की मी ट्राय करीन, मला हे जमेल. सो आय थिंक पॉझिटिव्हिटी इज वन थिंग की जी, कारण ऍक्च्युली तर ती आता कम्प्लिटली इरेलेव्हंट आहे सध्या जे चालू आहे, पण ती इतकी अपडेटेड असते. बरं ती फोनही वापरत नाही तरीही तिला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर हे तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तिला जेवढं, ती फक्त न्यूजपेपर वाचते पण त्यातनं तिला जेवढं सगळं माहिती आहे ना, ती करेक्ट गोष्टींचा करेक्ट सजेशन्स, फॉर अ मॅटर ऑफ फॅक्ट तिने आता मध्ये एका चॅनलला डेली सोपच्या सबटायटल्स येतात मराठीमध्ये प्रत्येक सिरियलला, आणि इतर कुठल्याच चॅनलला येत नाहीत. तर तिने मला सांगितलं तू माझा व्हिडिओ शूट कर आणि तू INB मिनिस्टरला पाठव की आमच्यासारख्या, कारण शी इज ऑलमोस्ट 99% डेफ, तिला ऐकू येत नाही. सो ती म्हणली मी बघते आणि वाचते आणि मग मला मज्जा येते ती मालिका बघायला. बरोबर. तर हे तिला माहितीये की हा व्हिडिओ शूट करून मी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं जर INB मिनिस्टरला टॅग करून पाठवला तर दॅट कॅन मेक अ डिफरन्स. So she is updated, she is positive, she doesn't say no to anything, she does not have any inhibitions की अरे बापरे आता कॅमेरा समोर काम करायचं. नो, ती म्हणते आधी तिने मला सांगितलं मी हे करणार. शी जस्ट गोज फॉर इट. वाव, या दॅट्स सो ऑसम. पण मग जेव्हा तू मुंबईत तुझं घर घेतलंस तेव्हा आजीची काय रिॲक्शन होती? ती खूपच खुश झाली, पण तिचं कसं आहे, तिला ना 24 तास तिची माणसं तिच्या डोळ्यांपुढे लागतात असावीत असं वाटतं. सो तिथे कुठेतरी तिचा ना जर असं हे हलतो की अगं बाई परत जायचंय मुंबईला. त्यामुळे घर घेतलं याचा ऑब्व्हियसली तिला आनंद आहे, पण त्यामुळे असं होतं की मी तिच्यापासून खूप दिवस लांब असते, ते तिला आवडत नाही. मग ती ओके. पण तुझं घर तू घेतलंयस मुंबईत, सो टेल अस अबाउट दॅट जर्नी. आय थिंक मला कसं वाटतंय हे तर मी नाही तुला सांगू शकत, कारण आय एम स्टील सिंकिंग इट इन की कसं वाटतंय घर आहे. ऑल्सो माझं कधी ते स्वप्नही नव्हतं, हे मला रिअलाइज झालं घेतल्यावर, कारण मी असं कधी ह्या थॉटने काम नव्हतं केलं की आपल्याला मुंबईत घर घ्यायचंय, सो लेट्स वर्क फॉर दॅट. पण आता मला ते समजतंय की ते कुठेतरी पॅरलली त्याचं इतकं महत्व मला जाणवत होतं किंवा असं, आणि ते झालंच एकदम माझ्या आयुष्यामध्ये. सो इट वॉज, आय डिड नॉट प्लॅन फॉर इट. करेक्ट. आणि ऑफकोर्स देयर वॉज अ टाइम जेव्हा मला असं वाटलं की काहीतरी असं असावं जे आपलं आहे मुंबईत, कारण आपण सगळं सोडून एका नवीन शहरात जेव्हा येतो, आपण आपली फॅमिली मागे सोडलीये, आपण आपलं घर मागे सोडलंय, आपण जेव्हा एकटं खिंड लढवल्यासारखं एक रोज उठतोय, 13 तास शूट करतोय, आणि आफ्टर दॅट 13th hour जेव्हा तुम्ही पूर्ण दमून पुन्हा रिक्षाने जात असता, उद्या तुम्हाला पुन्हा 7ची शिफ्ट आहे, सो तुम्हाला तेवढेच तास आहेत मध्ये, आणि तुझ्यासोबत तुझी आई नाहीये, तुला घरचं जेवण प्रॉबेबली मिळणार नाहीये, आणि मग तुला समजा कुठं जायचंय, तर तेव्हा जर माझ्याकडे माझं स्वतःचं घर माझी वाट बघत असेल तर आय थिंक ती ऊब मला मिळेल आणि त्यातनं मला जास्ती ऊर्जा मिळेल. हे फिलिंग आता मला जेव्हा येतं, आय हॅव दॅट सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस की ओके कोणीतरी माझी वाट बघतोय, मी काम करून आल्यानंतर माझ्यासाठी माझं घर आहे स्वतःचं. ती फिलिंग इतकं होलसम आहे ना, ते कुठेतरी फक्त त्या जर्नीत मिसिंग होतं, कारण मी वाटेल तिथे राहिलीये. म्हणजे मी तुला सांगू नाही शकत एवढी घरं बदलली आहेत, एवढ्या, पण त्यातही म्हणजे आय एम व्हेरी ग्रेटफुल टू पीपल हू हेल्प, कारण मित्रमैत्रिणी होते, नातेवाईक होते, ज्यांनी त्या वेळेला मला सपोर्ट केलं. पण एका वेळेनंतर आपल्याला ते नाही होत की यार नको आपण ह्यांना का त्रास द्यायचा. इट्स अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग फिलिंग, दॅट्स ऑल आय कॅन. ओके. मला आता एक सांग की जेव्हा आपण एक लेखक असतो, दिग्दर्शक असतो, कलाकार असतो, यू कॅन डान्स ऑल्सो, हे सगळं जेव्हा आपण करत असतो आणि एखाद्या सेटवर आपण जातो आणि तिथे आपण फक्त ऍक्टर म्हणून जात असतो, तर हे बाकीच्या ज्या सगळ्या आपल्या सेन्सेस असतात त्यांना शांत कसं ठेवायचं? इनिशियली नाही जमायचं मला, पण आय थिंक इनिशियली मी त्या बाकीच्या कपॅसिटीज पण अजून शिकत होते. सो तेव्हा ते तेवढं फ्रिक्शन नाही व्हायचं.
मग आता जेव्हा मला माहितीये की आय हॅव एक्सप्लोर्ड त्या सगळ्या बाजू पण तेवढ्या जास्ती टू अन एक्सटेंट, की आता मी असं म्हणू शकते की मला त्यातलं कळतं, मला त्याचं नॉलेज आहे, तर मग आय अवॉइड डुईंग दॅट टुगेदर. कारण त्याचा समोरच्याला त्रास होऊ शकतो. बिकॉज आपोआप असं होतं की तुम्ही सजेशन देणार, तुम्हाला एखादी गोष्ट अशी वाटली की तुम्हाला तू असं नाही असं करतोस का किंवा करतेस का, आणि समोरच्याला असं, आणि इट इज नॉट अ व्हेरी रिस्पेक्टफुल थिंग टू डू. त्यामुळे आपण शांत राहणं किंवा ते नच करणं, हे दोनच आहेत पर्याय. आणि दॅट वे आय एम व्हेरी, म्हणजे माझे डिसिजन्स खूप स्ट्रेट असतात. मी शक्यतो मध्ये अडकून राहत नाही, कारण दॅट आय हॅव डन इन माय लाईफ इन पास्ट. मला कळलेलं आहे की आय विल मेस दॅट अ बिग टाइम. सो जे आहे इधर आहे किंवा नाही, त्याच्यामधून नको. ओके ओके, ग्रेट. सो मग आता सध्या काय चाललंय? कारुसली रखुमाई व्यतिरिक्त काय? लिखाण चालू आहे. 2 फिल्मसाठी गाणी लिहिली आहेत नवीन. एक आता रिलीजला आहे आणि एक होपफुली लवकर रिलीज होईल. आणि काही इतर गोष्टी आहेत ज्या पाईपलाईन मध्ये आहेत, त्याही रिलीज व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे येस, पण सध्या हा संपूर्ण फोकस हा कारुसली रखुमाई यावर आहे. वंडरफुल वंडरफुल वंडरफुल. सो लेट अस डू अ रॅपिड फायर. ओके ओके, सो इट इज रॅपिड. ओके, सो सगळेजण नाही तर एक्सप्लेन करत बसतात. नो नीड टू एक्सप्लेन, जस्ट ओन युअर चॉईस. ओके. सो अदितीचा फेवरेट कलर? येलो. अदितीचा फेवरेट डान्स मूव्ह? असं काय? मला वाटलं तू भरतनाट्यमचं काय, पण असा पटकन हा येतो. आणि नो एक्सप्लेनेशन. सो अदितीचं फेवरेट गाणं? केव्हा तरी पहाटे. अदितीचं फेवरेट पुस्तक? द अल्केमिस्ट आणि कृष्ण किनारा. अदितीला हँगआउट करायला कुठे आवडतं? घरात, स्वतःच्या रूम मध्ये, अत्यंत कम्फर्टेबल पायजमा आणि हे घालून. आय स्वेअर. ओके. अदितीला जर असा चॉईस दिला की तू जगाच्या पाठीवर हवं तिथे राहू शकतेस आणि हवं ते करू शकतेस, देर आर नो लिमिट्स, की पैशाची लिमिट नाहीये, पॉवरची लिमिट नाहीये, तुला जे हवं ते तू करू शकतेस, तर व्हॉट वुड बी द फर्स्ट 2 थिंग्स दॅट यू? आय थिंक आय विल क्रिएट अशी काहीतरी एक क्रिएटिव्ह स्पेस जिथे सतत काहीतरी मी नवीन क्रिएट करते, मी परफॉर्म करते, आणि सतत ऑडियन्स आहे. मला तो काही त्याच्याबद्दल माझा रेडी ऑडियन्स, सतत लोक आहेत आणि ते बघतायत की मी काय करते आणि मी ते सतत क्रिएट करते. एक. किंवा दुसरं असं की जिथे काहीच नाहीये यातलं, मी अगदी कमी लोकांसोबत आहे आणि तिथे मी आणि माझा चहा आहे, मी खूप मनसोक्त चहा पितेय आणि एक निसर्ग बघत राहतेय तिथे. मला लांबच बघायला खूप आवडतं, कारण आता सध्या आपण इतकं फक्त जवळचं बघतो. आय लव्ह टू ट्रॅव्हल. त्यामुळे मी अशा कुठेतरी एका झोन मध्ये जाईन जिथे हे काही नाही. चहाबाजच भयानक ना. मग अदितीला आवडणारा चहा अदिती कसा बनवते? सो मी त्याच्यात थोडंसं आलं घालते, थोडंसं गवती चहा घालते, खूप दुधाळ चहा असतो आणि मला त्यातच साखर, मी वरनं साखर घालू नाही शकत, आणि मी तो खूप उकळते, तो कडक लागतो मला चहा. आणि मग मी तो असा निवांत, माझा पहिला चहा होईपर्यंत मी कोणाशीही बोलत सुद्धा नाही, कारण मी एवढी क्रँकी असते. सकाळी उठल्यावर मी तुला म्हटलं तसं अगं माझं डोकं झोपतच नाही, म्हणजे माझं सतत काहीतरी डोकं सुरू असतं. त्यामुळे मी सकाळी उठते त्यामुळे ऑलरेडी खूप थकलेलीच असते झोपून उठल्यावर पण. सो मला माझा पहिला चहा हा खूप महत्वाचा आहे. आणि मग देन आय विल रिवर्ट बॅक टू एव्हरीवन. देन आय एम अ व्हेरी स्वीट पर्सन आफ्टर पहिला चहा. एवढं फरकी पण आहे. ओके. सो अदितीचा पुण्यातलं फेवरेट डायनिंग प्लेस? PYC. आणि मुंबईतली? बर्मा. गोरेगाव. ओके, बर. आणि तुला जर 3 रेकमेंडेशन द्यायचे असतील आम्हाला, की मुंबईत आल्यावर ही ठिकाणं तुम्ही ट्रायच करा, तर कोणती ठिकाणं असतात? बर्मा तर आहेच, यू हॅव टू गो देअर. आणि ते प्युअर व्हेज आहे. सो फॉर ऑल द व्हेजिटेरियन्स, तुम्ही असं काही खाल्लं नसेल जे तुम्ही तिकडे खाणार. दुसरं इज जोईज पिझ्झा. DN नगर. दॅट इज ऑसम. म्हणजे प्लीज गाईज गो देअर. आणि तिसरं म्हणजे मरीन ड्राईव्हला रात्री जा आणि तिकडे बूस्ट देतात ते.
बूस्ट ओके बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. ते तिथे बसून त्या छोट्या कपमध्ये प्यायचं. इट इज अन एक्सपिरियन्स. रिअली पाण्याकडे बघायचं, ते बूस्ट प्यायचं छान. आणि कधी कधी तर ते देल डू फूट मसाज वगैरे पण तुम्हाला, हेड मसाज, फूट मसाज. इट्स अन एक्सपिरियन्स गाईज. गो लिव्ह इट. ओके. आणि पुण्यामधली अशी कोणती ठिकाणं आहेत की जी बघितलीच पाहिजे? चहा कॉफी किंवा साऊथ इंडियन वैशालीमध्ये तुम्ही गेलं पाहिजे. यू हॅव टू गो. ऑफकोर्स. किंवा FC रोडच. आय थिंक दॅट्स ऑल. युल हॅव ऑल द लाईफ तिकडे. दुसरं आय थिंक सिंहगडवर गेलं पाहिजे प्रत्येकाने. आणि तिथे ती मटक्यातलं दही आणि सगळंच खरडा, झुणका भाकरी, भाकर झुणका, सगळं. हा हे सगळं खाल्लं पाहिजे. आणि तिसरं आय फील आमच्याकडे एक बबलू चहा नावाचा एक चहाचा माझा पर्सनल फेवरेट चहावाला आहे. ओके. त्याच्याकडे येऊन प्रत्येकाने चहा, तो कॉफी पण मस्त करतो. सो फॉर ऑल चहा कॉफी लवर्स, प्लीज कम टू बबलूज चहा. व्हेअर इज इट? इट इज गणेश नगर, एरंडमणे. एरंडण. ओके. ओके. बबलू, मी बबलू- तुझी हे केलेली आहे आता इथे खूप. एंडोर्समेंट Major. झालेली आहे. आता तुझ्याकडे गर्दी झाली तर यु नो हू टू थँक. जीपे नंबर आहे का त्यांचा तुझ्याकडे? मला सांग की जेव्हा तुला असा खूप कंटाळा येतो ना, की आता बास, आता मला आता काही करायचं नाही, तेव्हा तू काय करतेस? मी सोलो ट्रिप्सवर जाते. ओ, कुठे? आय हॅव बीन टू मेनी प्लेसेस, पण लेह लडाख वॉज माय फेवरेट. आणि आय लव्ह टू ट्रॅव्हल. मला प्रत्येक ट्रॅव्हल नंतर मी स्वतःला पुन्हा नव्याने भेटते. आणि खरंच हे पोएटिक नाहीये, हे म्हणायचं म्हणून नाहीये किंवा काव्य करते म्हणून नाहीये. इट इज माय एक्सपिरियन्स की मी खरंच इतक्या वेळेला स्वतःला नव्याने भेटलीये. मला माझ्यातल्या इतक्या गोष्टी, कारण कसं आहे ना रीमा, की नेचर विल ऑलवेज ब्रिंग यू क्लोज टू युअर सेल्फ. ऑल्सो इट विल 100% असं होईल की तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स, तुमच्या अडचणी ह्या किती लहान आहेत, कारण निसर्ग इतका भव्य आहे. भव्य आहे. तो तुम्हाला इतकं काही सांगून जातो, काहीही न बोलता. इट विल जस्ट बी देअर. तुम्ही शांतपणे बसाल. आणि मग मी काश्मीरला गेले होते, आणि नुसते असे बर्फानी माखलेले डोंगर जेव्हा तुम्ही बघता, ते दोन्ही तुम्हाला असं फिलिंग येतं, माहिती, इतकी शांतता, इतका कामनेस, इतकं काहीतरी ते सिरीन तुम्हाला सांगून जातं तितकंच. आणि ना ते थोडंसं डिस्टर्बिंग पण असतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला एकच गोष्ट कम्फर्ट पण करते आणि डिस्कम्फर्ट पण करते, ती जगातली सगळ्यात चांगली फिलिंग आहे. कारण दॅट विल टेक यू टू द डेप्थ्स यू हॅव नेव्हर बीन. राईट. तुम्ही इतक्या खोलात जाल, तुम्हाला इतक्या गोष्टी जाणवतील. वन्स इन अ व्हाईल जर तुम्हाला खूप कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल, खूप आनंद झाला असेल, तुम्ही खूप कम्फर्ट झोन मध्ये अडकला असाल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही किती भारी आहात, किंवा अरे आपल्याला किती प्रॉब्लेम्स आहेत, माझं काहीच नीट, ह्या सगळ्यासाठी ना एकदा ह्या सगळ्यानंतर दर थोड्या दिवसांनी ट्रॅव्हल करायचं. तुम्हाला या सगळ्याची उत्तरं मिळतील की यू हॅव टू हॅव द बॅलन्स. सगळं ओके आहे, फक्त उत्तरं शोधा. ती तुम्हाला फक्त निसर्ग देऊ शकतो. वाव, वाव, दॅट्स इंटरेस्टिंग. आता आपण येतो आपल्या लास्ट सेगमेंटकडे. त्या सेगमेंटचं नाव आहे सनवी. ओके. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. सो आता जर तुला एक पोस्टकार्ड दिलं आणि तुला सांगितलं की तुला हव्या त्या व्यक्तीला तू पत्र लिही, मग ती व्यक्ती हयात असो नसो, आजची उद्याची कालची कोणतीही व्यक्ती असते, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मी माझ्या आजोबांना लिहीन, म्हणजे माझ्या वडिलांचे वडील मधुकर द्रविड. त्याला एक सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे ना, की तेही मला पत्र लिहायचे ते असताना. मग खरं तर आम्ही एका घरात राहिलोय, ते आमच्याचकडे होते, तर समोर बोलणं शक्यच होतं, रोज आम्ही बोलायचोच, पण तरी ते मला पत्र लिहायचे. सो आय थिंक मला ती ब्युटी त्यांच्याकडनं कळली की पत्र लिखाण ह्याची काय गंमत आहे. आणि मी खूप लहानपणापासून लोकांना पत्र लिहिते, मला खूप आवडणाऱ्या लोकांना मी पत्र लिहिते. सो आजोबा, हे पत्र मला तुम्हाला लिहायला आवडेल. प्रिय मधुकर आजोबा, यू हॅव बीन माय बेस्ट फ्रेंड, फर्स्ट बेस्ट फ्रेंड. कारण मला आठवतंय, मी शाळेतनं आले की मी तुम्हाला असं म्हणायचे की चला आता आपल्याला वरती जायचंय,
आणि मग रोज मी कुठल्या तरी वेगळ्या कॅरेक्टरमध्ये असायचे. मी आज टीचर आहे आणि मग दिवसभरात काहीतरी जे झालेलं असायचं तर ही यूज टू बी माय स्टुडंट. आणि मग मी तुम्हाला हे सांगायचे की तुम्ही नीट बसा, आज का तुम्ही होमवर्क केलं नाहीये वगैरे. ऍक्च्युअल रोल प्ले असायचा. आणि यू वेंट अलॉंग विथ दॅट. तुम्ही माझ्याबरोबर ती प्रत्येक गोष्ट केली. तुम्ही मला तो कॉन्फिडन्स दिला की ओके तुला हे करायचं, तू कर, मी आहे, आय विल बी युअर फ्रेंड. देर वर टाइम्स माझं जेव्हा अरंगेत्रम झालं तेव्हा तुम्ही मला पुन्हा एकदा पत्र लिहिलं होतं आणि तेव्हा तुम्ही मला हे सांगितलं की आता तुझी सुरुवात झाली अदिती आणि आय एम शुअर की तू असे काही नाट्याविष्कार, नृत्याविष्कार आयुष्यामध्ये करशील आणि तू खूप यशस्वी होशील पुढे जाऊन. तर मला फक्त असं खरंच वाटतं की तुम्ही आज इथे असायला हवे होतात, कारण तुम्ही जे म्हणलात त्याच्यासाठी मी खूप गेले काही वर्ष कष्ट घेतेय आणि मला त्या मार्गावरती मी आता पुढे पुढे जाताना दिसतेय. तर जर तुम्ही माझ्या सोबत असतात, पण आय नो की यू विल ऑलवेज बी देअर फॉर मी, पण तुमच्याकडनं मिळालेली स्पोर्ट्समॅन स्पिरिट, कारण तुम्ही स्वतः खूप चांगले क्रिकेटर होतात आणि तुमच्या जो मला मिळालेला मित्र होता, ह्या दोन्ही गोष्टी मी नेहमी जतन केल्यात, पुढेही करीन. आणि थँक्यू फॉर बिंग यू, कारण तुमच्याकडनं मी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट शिकले की नेहमी कुठल्याही गोष्टीकडे तटस्थपणे बघ, स्वतःला त्याच्यात घुसवून घेऊ नकोस त्या एखाद्या सिच्युएशन मध्ये, कारण नाहीतर आपली रिॲक्शन बदलते. बरोबर. नेहमी थर्ड पर्सन म्हणून बघ, शांत होऊन रिॲक्ट कर. थोडा वेळ लागला, माती खूप झाली मधल्या काळात, पण इव्हेंच्युअली तुम्ही जे शिकवलं मला ते मी शिकतेय आणि आय विल ऑलवेज लव्ह अँड मिस माय फर्स्ट बेस्ट फ्रेंड. आय लव्ह यू आजोबा. ग्रेट, वंडरफुल. सो अदिती, आता मी काय म्हणू, मला एवढंच म्हणावं असं वाटतंय की तू जे मिळवू पाहतेस ना आणि त्याच्यासाठी तू जो मार्ग निवडलास तो खडतर आहे खरं तर, की स्वतः काम निर्माण करायचं आणि मार्ग काढायचा. हा रस्ता खूप खडतर आहे, पण मला असं वाटतं की यू हॅव द स्ट्रेंथ. तू तो खडतर रस्ता नक्कीच चालत पादाक्रांत करू शकशील. मराठी, फॉर द सेक ऑफ मराठी, पादाक्रांत करू शकशील. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. कारुसली रखुमाई एक उत्तम कलाकृती आहेच. येस. त्याचबरोबर अजून अशा उत्कृष्ट कलाकृती तुझ्या हातून घडत, तुला त्याच्यात ऍक्ट करायला मिळत, अशा मी खूप 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 शुभेच्छा देते. आणि तू वेळ काढून आलीस आणि इथे आमच्याशी गप्पा मारलेस, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. ऍक्च्युली थँक्यू, कारण हे फायनली जुळवून जमवून आणलंस आणि मला तुझ्याशी गप्पा मारून खरंच छान वाटलं. कारण खूप वेळा असं होतं की भरपूर इंटरव्ह्यूज, पॉडकास्ट होतात, पण काही वेळेला खरंच तेवढ्या छान गप्पा होतात, तसे प्रश्न विचारले जातात किंवा खरंच त्या माणसाची जर्नी जाणून घेण्यासाठी म्हणून ज्या गप्पा असतात. तर आय थिंक मला खूप छान वाटलं आणि ते खरंच मला करता आलं, तुझ्यासोबत गप्पा मारता आल्या. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच.